तर हा फ्रेंड्स बघा, आता आजचं चालू वर्ष 2025-26 आहे बघा. 25-26चा मिशनारंभ 4थीचा पेपर होता. सूचना आहेत या. आपण आज 25 प्रश्न मराठीचे सोडून घेणार आहोत बघा. मराठी खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, अहिल्यानगर हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. अकोले तालुक्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर याच जिल्ह्यात आहे. याच जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, घाटघर अशी मुख्य धरणे आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व धाराशिव आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. बघा, आता आपल्याला प्रश्न बघायचे. प्रश्न काय आलेत? खालील आशिया खंडातील पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला? आपण वाचलं इथे. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. म्हणून याचं उत्तर बघा, तिसरा पर्याय नंबर 3. दुसरा प्रश्न बघा, उत्तरावरच आधारित आहे. वरील उत्तरात एकूण किती जिल्ह्यांचा उल्लेख आला आहे? बघा, बरेच मुलं आता इथं चुकतात बघा. अहिल्यानगर जिल्हा आहे, अंडरलाईन करायची. हा महाराष्ट्र राज्य आहे. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बघा, आता प्रवरानगर, बऱ्याच जणांना वाटतं की प्रवरानगर हा पण जिल्हा आहे, पण मित्रांनो प्रवरानगर हा काय जिल्हा नाही आहे. आशिया तर खंड आहे. मग अकोले तालुका आहे. आपल्याला जिल्हे बघायचे. कळसुबाई हे धरण आहे आणि याच जिल्ह्यात भंडारदरा अशी मुख्य धरणे येतं. हे धरणे येतं आणि जिल्ह्याच्या उत्तरेस बघा हे जिल्हे आहेत. कोणते कोणते? अंडरलाईन करा. नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पूर्वेस बीड आहे, दक्षिणेस हे सोलापूर आहे, धाराशिव आहे आणि पश्चिमेस पुणे आणि ठाणे. बघा, आता मोजू. 1 2 3 4 5 6 7 आणि पहिला एक अहिल्यानगर 1. मग 7 किती? 8. राईट, आपलं उत्तर आलेलं आहे. 2चा पर्याय क्रमांक 1 म्हणजे 8. पुढचा बघू. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पाठ्यपुस्तकात होता. कोणते बघा? कुंजर हा तर नाही आहे, भास्कर आणि रत्नाकर पण नाही. मधुकर हा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नंतर बघा 5वा प्रश्न क्रमांक 4 खाली वर्तमान काळी कशाचे ते सांगायचं. वरचे समानार्थी कशाचे ते सांग ना. कुंजर आणि ते सांग, चालते, काय नाही हरकत. रत्नाकर, सिंधू, पयोधी, सागर हे समुद्राचे आपल्याला माहिती आहे. मधुकर भुंग्याचा आहे. कुंजर हत्तीला कुंजर म्हणतात. आणि भास्कर कोणाचा आहे सांगा बरं? रवी, भास्कर, सूर्य. कमेंट करा बरं. आता मी सांगितलं. 4था प्रश्न आहे. खालीपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय. वर्तमानकाळी काय आहे? मी दूध प्यालो, काल प्यालो, कधीतरी प्यालो म्हणजे हे तर भूतकाळी. मी दूध पीत होतो काल परवा, हे पण भूतकाळी. मी दूध पिईन उद्या परवा, हे भविष्यकाळी आहे. आणि मी दूध पितो हे बघा आपल्याला वर्तमानकाळी शोधायचे आणि हे वर्तमानकाळीचे. त्याच्यामुळं तिसरा पर्याय आपल्याला 4चा फिक्स उत्तर आलेलं आहे. 5वा ताळ. बघा, शब्दाचा जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय ताळ. ताळाला जोड शब्द काय आहे? बरेच आता जी हुशार विद्यार्थी इथे घालतात, लगेच असं एकला अशी खून करतात आणि गप्पाच प्रश्न चुकला. बघा, ताळ मेळ असतं. मेळा एका रिक्षेने बघा आपलं उत्तर चुकणार आहे. ताळ मेळा नसतं, ताळ मेळ असतं. त्यामुळं ताळ मेळा तर नाही. ताळमाळा कोणचा तर्क जुळला ना. ताळमाळ होतोय बरं का काही तर, पण हे पण लिहिते ताळमाळ, पण तो नाही आहे. आणि ताळतंत्र बघा हा योग्य आहे. 4था पर्याय ताळतंत्र. 6वा प्रश्न.
पुढील शब्दांचा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल? बघा आता. क ख ग घ. कळालं कळालं. हो का, एक नंबर लगेच देऊन टाकायचा, काय नाही, पेपर आपलाच. क ख ग घ च 2. क ख ग घ च छ ज झ. क ख ग घ च छ ज झ न त काय तरी असं. क ख ग घ च छ ज झ न त. क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प. प सापडला. धावला मग पला. प उत्तरी. पोपट. 6व्याचं 1. 7वा. समूहदर्शक शब्द. खालील समूहदर्शक शब्द कशासाठी योग्य पर्याय निवडा. गाथण कशाची? सगळ्यांचं पहिलं पर्यंत पाठ असतं. माशांची गाथण. माशाचं ऑप्शन नाही दिल ठोकून, पण माशांची आणि काजूंची माशांची गाथण असती, त्यामुळे 4था पर्याय उत्तर आहे. ह्याचं 4था पर्याय काजू. खालील कोणत्या खेळाडूस भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? आपला लाडका सचिन तेंडुलकर. बघा, 1 पेज तर झालं मित्रांनो, बघता बघता बरं का. 9वा प्रश्न. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बागेतील फुलांवर भुंगे बागडत. लगेच हुशार हुशार पोरं. भुनभुन भुनभुन. पण तुमचं इथं हातचा मार्क गेलाय मित्रांनो. भुंग्यांचा गुंजारव असतो. गुंजारव. गुंजारव. 9चं 3. 10वा. खालील वाक्यातील विधेय भाग ओळखा. उद्देश्य विधेय. उद्देश्य काय आहे? राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. राजीव गांधी हे काय मित्रांनो एवढं उद्देश्य आहे, पण आपल्याला विधेय विचारले नाही. आणि राजीव गांधी पहिलाच पर्याय, पण तो नाही लिहायचं, आपल्याला विधेय विचारले. मग विधेय काय येतोय? भारताचे पंतप्रधान होते. मग भारताचे पंतप्रधान होते. चला लिहा. 3. या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? दुसऱ्याच्या कष्टावर स्वतः उदारपणा दाखवणे. स्वतः उदारपणा दाखवणे. ही मित्रांनो पुस्तकी किड्यांचं आहे, पण असलं पाहिजे. आपण बी आपलं पाठांतर असलं पाहिजे. बघा, दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा उदारपणा दाखवणे म्हणजे काय? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. आधी लोक म्हणायचे बघा, म्हातारे लोक म्हणायचे, कशाला हलवायाच्या घरावर तुळशीपत्र करते? 3रा पर्याय 11चं. 12. आता परिच्छेद या 12 व 13 साठी सूचना. बघा, खालील परिच्छेदाची 2 वाक्य वाचा व त्या प्रत्येक वाक्याचा सुसंगत परिच्छेद होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा, काय दिले? हा गाणारा पक्षी आहे. लगेच पोपट. आपण परिच्छेद करायचा आहे, डोक्यात राहू दे. म्हणजे 12ला लगेच टिक नाही करायची, अशी लगेच पोपट म्हणलं की. आधी खालचा प्रश्न बघायचा 12 व 13 साठी. मग खालचा काय विषय? गाणारा पक्षी. या पक्षाचे कूजन म्हणजे असल्याची खून होय. डॅश असल्याची खून. मग काय मित्रांनो, काय असल्याची खून असती? आता बरेच जण पावसाळ्यात लिहितात. का? पावसाळ्यात पाऊस पडल्यावर आवाज येतो ना, कू कू. चुकतं मित्रांनो, चुकतं. दीर्घ. थांबा. हा गाणारा पक्षी कोकिळा आपल्याला कळालं. आणि या पक्षाची खून म्हणजे काय? उन्हाळा असल्याची खुनी. ही उत्तर आहे खरं. सगळे नुसते कुहू कुहू आवाज आला की इथं गाणत्यात. मग पावसाळा लिहून हातचे मारतो मग जातात त्यांची. दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ बघायचे बरं का. शिक्षण होणे. ही होणे तर काही चुकलंय, त्यामुळे हे पर्याय तर चुकलंय. आता विषय क्लोज. दंड म्हणजे मान कोणत्या अँगलनी, त्यामुळे ही बी चुकलंय आपलं. दंड आणि शिक्षा करा बरोबर, आणि चुका त्यामुळे नाही. नीट प्रश्न वाचा. दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारे जोडी. वेगवेगळे बघा, फोकस करा वेगवेगळेवर. दंड ती नाही लिहायचं. म्हणजे दंड म्हणजे काय? शिक्षा. आणि दंड म्हणजेच काय? बाहू माहिती ना हातात आपला. भाऊ नाही बरं का, बाहू. एवढाच प्रश्न घे. 10 मिनिटात कर. नेक्स्ट 15. खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य. योग्य विरामचिन्ह बघा. आता ह्याला टेक्नॉलॉजी लागते. टेक्नॉलॉजी बघा. आता महात्मा गांधींनी चले जाव ही घोषणा केली आपल्याला माहिती केली. बघा आता केली
म्हणलं वाक्य आहे ती, त्याला काय तसलं प्रश्नचिन्ह न उद्गारवाचक चिन्ह न तसलं बेकीचं काय येणार नाही. फक्त त्याला काय येणार वाक्य पूर्ण झालं पूर्णविराम. मग पूर्णविराम आहे का? इथं तर नाही, ही बी गेलं इथं तर नाही. मी म्हणलं तुम्हाला तसलं प्रश्नचिन्ह न उद्गारवाचक चिन्ह त्याचा विषयच नाही येणार, त्यामुळे ही नाही आलं उत्तर ही. किती सोपं होतं बरं मित्रांनो. चला मित्रांनो बाय बरं का. तो पेपर पुढं बघायचा असेल ना, पटक्यास सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनल. पटक्यास असं झटक्यास बटन दाबायचं, झटक्यास सबस्क्राईब करायचं का नाही, लाईक बी करायचं पटक्यास, कमेंट बी करायची छान होतं काय. एखादा प्रश्न तुम्हाला जर काय वाढला असेल तर तो परत सांगतो मी विषय. मित्रांनो भारी वाटलं ना. तर चला 15 प्रश्न आहेत आपल्याला मराठीचे, 25 प्रश्न म्हणजे अजून 10 प्रश्न आपल्याला घ्यायचे पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की पुढचा व्हिडिओ बघ. चल चला बाय, टेक केअर. जय शिवराय, जय शंभूराजे.